भोले परिंदे कर बैठा, क्यों पिंजरों से समझौते पर फैला के उड़ जा अंबर, तेरा घर है क्या सोचे। दीवारें क्या रोकेंगी तेरी हिम्मत के रुख को, तो जिद पे आ जाए तो कर दे पर्वत चकनाचूर। अब जीत नहीं है दूर, अब जीत नहीं है दूर, अब जीत नहीं है दूर, अब जीत नहीं है दूर। ओ संघर्ष है जिनका मुश्किल है, लोग वही मशहूर, दस्तक देगी खुद मंजिल, अब जीत नहीं है दूर, अब जीत नहीं है दूर, अब जीत नहीं है दूर। दिल में कुछ करने का जज्बा ही काफी है, ये चीज हमें दुनिया से अलग बनाती है। आंखें जो बेचैनी लेकर के सोती है, ख्वाबों की ताबीरें किस्मत खुद लिख जाती है। खाक से बना हूँ मैं, खाक ही बन जाऊंगा, सीने में लेके आग में वक्त से लड़ जाऊंगा। खाक से बना हूँ मैं, खाक ही बन जाऊंगा, सीने में लेके आग में वक्त से लड़ जाऊंगा। दिल के भंवर में है डूबा मेरा सफीना, हाँ सफीना, वो दुआ है मेरी रब से की, थामे मुझको यूं ही रहना, यूं ही रहना, रहना। जिंदा हूँ मैं तुझ में रहूंगा जिंदा, तोड़ के सब जंजीरें मैं आजाद परिंदा। जिंदा हूँ मैं तुझ में रहूंगा जिंदा, तोड़ के सब जंजीरें मैं आजाद परिंदा। खाक से बना हूँ मैं, खाक ही बन जाऊंगा, सीने में लेके आग में वक्त से लड़ जाऊंगा। खाक से बना हूँ मैं, खाक ही बन जाऊंगा, सीने में लेके आग में वक्त से लड़ जाऊंगा। जिंदा हूँ मैं तुझ में रहूंगा जिंदा, तोड़ के सब जंजीरें मैं आजाद। 3 ऑगस्ट 2009 साली जांभूळ ग्रामपंचायत वेगळी झाली आणि सुरुवातीलाच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर संकलन चालू केलं, तर 10 लाखाचं बजेट असलेली आमची ग्रामपंचायत आज 80 ते 90 लाखापर्यंत कर वसुली करत आहे। तर हा 15 वर्षाचा प्रवास आणि ह्यामध्ये नवीन ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामं होत असतात, ते विकास कामं होत असताना त्याला आवश्यक लागतो तो कर किंवा टॅक्स किंवा निधी, आणि तो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो। महाराष्ट्र शासनाने आत्ता नवीन एक योजना आणली,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जे कर भरतात, जे निवासी मालमत्ता धारक असेल तर त्यांना या करातून 50% सवलत देण्याची शासनाने ही योजना आणलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये आमचा टॅक्स असताना ज्यावेळेस ही योजना आली त्या योजनेचा लाभ आम्ही प्रत्येक नागरिकाकडे जाऊन घरोघरी जाऊन त्यांना या योजनेची माहिती दिली. या माहितीच्या अंतर्गत 50% कर तुम्हाला माफ होत आहे. तर ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही सगळ्या माध्यमाचा वापर करून ही योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 20 लाखाच्या आसपास आमचा टॅक्स वसूल पण झालेला आहे. ही योजना गोरगरीब कष्टकरी कुटुंबासाठी ही लाभदायक योजना आहे. मी या योजनेचं स्वागत करत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो जनतेच्या बाबत जो चांगला विचार केला आहे आणि जो गोरगरीब कुटुंबाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, हे अत्यंत समाजासाठी हितकारक आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री यांचंही अत्यंत मनापासून धन्यवाद त्यांना देतो आणि ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे काम करायला संधी आता ग्रामपंचायतीला भेटलेली आहे. जो करोडोरुपये टॅक्स जमा झालेला आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून दिवाबत्ती असेल, पाणी व्यवस्था असेल, गटर व्यवस्था असेल किंवा ज्या मूलभूत गरजा आवश्यक असतात गावासाठी त्या गरजा पुरवण्याचं काम या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे काम करण्याचं ग्रामपंचायतीला संधी भेटलेली आहे आणि अभियान यशस्वी करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल आणि ही योजना राज्यामध्ये यशस्वी होईल या संदर्भात तशी वाटचाल दिसत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कर संकलनाच्या संदर्भात ही योजना प्रभावीपणे राबवलेली आहे. मी नक्कीच सरकारचं ग्रामपंचायतीचं आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी अर्चना प्रवीण नवमणे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मी ग्रुप ग्रामपंचायत सांगवी जांभूळ गावांतर्गत CRP म्हणून कार्यरत आहे. गावामध्ये एकूण 25 बचत गट आहेत, एक ग्रामसंघ आहे. माझा बचत गट हा सखी स्वयंसहाय्यता महिला समूह. माझा समूह हा हिरकणी महिला ग्रामसंघाला सभासद आहे. हिरकणी महिला ग्रामसंघ हा जोगेश्वरी महिला प्रभाग संघाला सभासद आहे. गावामध्ये एकूण बचत गट 25 आहेत. त्यातले 17 गट हे ऑनलाईन आहेत आणि बाकीचे 8 गट हे ऑफलाईन आहेत. 17 गटांनी बँक कर्ज घेतलेले आहे. तसेच 17 गटांना RFI मिळालेला आहे. 89,75,000चे बँक कर्ज प्रकरण झालेले आहेत. गावामध्ये एक उत्पादक गट आहे. उत्पादक गटाला उमेद अभियानांतर्गत 5 लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे. तसेच CIF निधी हा ग्रामसंघाला CIF निधी हा 5,40,000 रुपयांचा मिळालेला आहे. बचत गटातील 166 महिला लखपती दिदी आहेत आणि बाकीच्या महिला ही म्हणजे स्वतःचे वैयक्तिक व्यवसाय करतात. तसेच वैयक्तिक व्यवसाय करतात पण ते गटात ऑनलाईन झाल्यानंतर त्या महिला लखपती दिदीमध्ये एंट्री होते. मतदार यादीप्रमाणे गावातील सर्व महिला बचत गटामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. नमस्कार, मी अमोल आनंद भिडे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, जांभूळ गावातला एक सामाजिक कार्यकर्ता. जांभूळ सांगवी ग्रुप ग्रामपंचायत यांच्या अंतर्गतमध्ये व महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान योजनेअंतर्गतमध्ये आम्ही जांभूळ गावामधील जो संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल आणि संजय गांधी निराधार असतील, राजीव गांधी निराधार योजना असतील, या योजनेमधून आम्ही तहसीलदाराकडं अर्ज करून जवळजवळ जांभूळ गावातील वंचित समाज असतील, बहुजन समाज असतील किंवा OBC समाज असतील व 12 बलुतेदार समाज असतील आणि त्याच्यामध्ये ओपन मराठा पण असतील, त्याच्यामध्ये ज्या गरजू लोकांना अशा या सगळ्या जाती धर्माच्या आम्ही एकत्र करून त्या समाजामधील ज्या गरजू लोकांना आवश्यकता होत्या त्या लोकांना आम्ही जवळजवळ 1,500 रुपये प्रति लाभ मिळवून दिला आहे. तसेच संजय गांधी श्रावणबाळ मुकबधीर अपंग याच्यामध्ये रोज आमच्या जांभूळ गावामधील 45 लोकांना आम्ही हा लाभ मिळवून दिला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला
एवढं असं आहे की आम्ही तहसीलदारांकडून त्याचं प्रमाणपत्र घेऊन त्यांची मान्यता घेऊन त्यांचे मंजुरीपत्र घेऊन हा आम्ही पंचायत लोकांना लाभ मिळवून दिलेला आहे. नमस्ते, माझं नाव गौरी तुकाराम महाले. मी ग्रुप ग्रामपंचायत जांभूळमध्ये संगणक परिचालिका म्हणून काम करते. लोकाभिमुख प्रशासनाअंतर्गत ग्रामपंचायतमध्ये 7 प्रकारचे दाखले नागरिकांना देण्याचे काम करते. त्यामध्ये जन्म, मृत्यू, विवाह, नाहरकत किंवा थकबाकी असल्याचा दाखला अशा प्रकारचे दाखले देण्यात येतात. त्यामध्ये जन्म मृत्यूचा मी दाखला तुम्हाला काढून दाखवत आहे एक ऑनलाईन. स्टार्ट म्हणून हे ग्रामपंचायतीचं अशा प्रकारे रजिस्टर असतं मृत्यू अहवालासाठी. त्या रजिस्टरमध्ये नोंदणी करणाऱ्या येणाऱ्याची प्रत्येक वेळी नोंदणी केली जाते. त्यांचा असा अर्ज घेतला जातो ज्याद्वारे आपल्यास नोंदणी करता येते. त्यांची माहिती अशा प्रकारे लिहून इथे सेट करायला लागते आपल्याला. ज्या दिवशी त्यांनी अहवाल सादर केला आहे त्या दिवशीची आपल्याला डेट टाकावी लागते. क्रमांक टाकून आपल्याला त्यांची नोंदणी करावी लागते. इथे मृत्यूची तारीख ते पण त्यांच्याकडनं घ्यावी लागते आपल्याला, ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी. त्यांची सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागते. त्यांचे प्रथम इंग्लिशमध्ये नाव टाकून ते मराठीत येते. रुपाली दिनेश गायकवाड, एकल महिला, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे मला उत्पन्नाचा दाखला लगेच मिळाला आणि संजय निराधार योजने पेन्शनसाठी त्याचा मला लाभ घेता आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत समिती अभियान अंतर्गत मतदार ॲप डाउनलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी मतदार संख्या 2270 जांभूळ सांगवी गावची मतदार संख्या आहे. त्या निमित्ताने आज आम्ही प्रसिद्धी करून त्याप्रमाणे जाहिरात करून लोकांना जनजागृती करून लोकांना या ठिकाणी जनजागृती केली आणि त्यानंतर 40% लोकांनी आपलं मतदार ॲप हा डाउनलोड केला. 40% म्हणजे 909 लोकांनी या ठिकाणी मतदान ॲप या ठिकाणी डाऊन केलेलं आहे. त्याचप्रमाणे ZP पंचायत समिती ॲप असेल, ग्रामपंचायत ॲप असेल, त्याचप्रमाणे ग्रामसंवाद असेल, या माध्यमातून गावामध्ये विशेष शिबिरे घेऊन त्यांना जनजागृती करून मतदार ॲप पूर्णपणे केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी एकनाथ विठ्ठलराव गाडे, माजी उपसरपंच जांभूळ सांगवी ग्रामपंचायत. या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मतदान डाउनलोड हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून संपूर्ण गावामध्ये जनजागृती करून या ठिकाणी गावाची लोकसंख्या 2270 असून या ठिकाणी 40% लोकांनी मतदार डाऊन ॲपचा लाभ घेतला असून त्याची टोटल संख्या 909 मतदारांनी या ठिकाणी डाऊन ॲपचा लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामसंवाद असेल, ग्रामपंचायत असेल, ZP पंचायत यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपर्क मतदान ॲप आम्ही सक्सेस केलेला आहे. त्या एवढं बोलून माझं भाषण. धन्यवाद. नमस्कार, मी कल्याणी ज्ञानेश्वर लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हा अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 कालावधीमध्ये सुरू झाला असून त्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक लोकसहभाग व श्रमदान लोक चळवळ निर्माण करणे नाविन्यपूर्ण उपक्रम
त्या अंतर्गत ग्रामपंचायतीने सर्व मुद्द्यानुसार 100% काम केलेलं आहे. जेणेकरून सर्व दप्तर संगणकीकृत करणे, सर्व दप्तरच्या ऑडिट नोट करणे, वेबसाईट ग्रामपंचायतीची तयार करणे, ती डेव्हलप करणे, लोकाभिमुख ग्रामपंचायत म्हणून आपण सर्व दाखले उतारे ऑनलाईन देतो. घरपट्टीमध्ये 50% सूटचा एकमुखाने ठराव करून आपण 50% सूट देऊन घरपट्टी जास्तीत जास्त म्हणजे आपण जवळजवळ 80% करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच गाव पातळीवरील शाळा असेल, अंगणवाडी असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, ग्रामपंचायत असेल, त्यामध्ये सर्व मुद्द्यांवर 100% काम ग्रामपंचायतीने केलेले आहे. त्याच अनुषंगाने घनकचरा असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, याच्यावरही आपण 100% काम केलेलं आहे. बायोगॅस असेल, सौर ऊर्जावर विविध प्रकल्प असतील, सोलर शेती असेल, शेतकऱ्यांचे महिला बचत गट आणि पुरुष बचत गट हेही आपण स्थापन करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. नाविन्यपूर्णमध्ये आपण सासू सुनांचा संवाद हा कार्यक्रम केलेला आहे. तसेच नाविन्यपूर्णमध्ये आपण सर्व शासकीय कार्यालय ISO प्रमाणपत्र मिळवून दिलेले आहेत. तसेच नाविन्यपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण हिरकणी कक्षही ग्रामपंचायतीने उभारलेला आहे. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीने माणुसकीची भिंतही डेव्हलप केलेली आहे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीने शौर्याची भिंत हेही कार्यक्रम गावात मोठ्या लोकसहभागातून म्हणजे जेणेकरून गावासाठी एक दिवस असं आठवड्यातून एक दिवस गावातील सर्व महिला व पुरुषांचा सहभाग 100% नोंदवून गावाची साफसफाई करणं, गावाच्या आरोग्यावर चित्रीकरण करणं हे कामही ग्रामपंचायतीने खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. तसेच गावातील बचत गट असतील, बचत गटाच्या माध्यमातून सांगेन तर गावामध्ये एकूण 25 बचत गट आहेत. 17 ऑनलाईन आहे. 17 बचत गटांमध्ये 17 बचत गटांना कर्ज वाटप झालेले आहे. म्हणजे 166 लखपती दिदी ह्या योजनेअंतर्गत स्वतःच्या सक्षमीकरण आणि उपजीविकेचे साधन त्यांना उपलब्ध करून ग्रामपंचायतीने दिलेले आहे. तसेच महिलांचा सहभाग खूप मोठ्या असल्याकारणाने उद्योजिक बचत गट सीमांतनीस फूड्स हा बचत गट जो वेगवेगळे पापड असतील, रागिणी पापड असेल, बिवडी असेल किंवा विविध पदार्थ तयार करून अमेरिका असेल, फ्रान्स असेल ऑनलाईन मार्केटिंग ग्रामपंचायतीच्या महिला आमच्या सध्याच्या स्टेजला सर्व उपजीविकेचं साधन उपलब्ध करून डेव्हलप झालेले आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गरीब वंचित लाभार्थ्यांना सर्व प्रकारचे एकल महिला असतील, जवळजवळ एकल महिलाला 100% लाभ आपण इथं मेळावा घेऊन मिळवून दिलेला आहे. शाळेमधल्या मागासवर्गीय मुलांना जातीचे दाखलेही 100% आपण मिळवून दिलेले आहे. शाळेतले सगळे उपक्रम 100% ग्रामपंचायतीने राबवून घेतलेले आहे. धन्यवाद. शासनाची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं ग्रामपंचायतीला एक आशेचं किरण निर्माण करून 100% सर्व गोष्टी राबवण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद व्यक्त करते. नमस्कार, मी राजेंद्र नंदेराव, राहणार जांभूळ तालुका मावळ, जिल्हा पुणे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान अंतर्गत अपंग निधी 100% व UDI कार्ड 100% आमचं पूर्ण 17 जणांचं पूर्ण काढून झालेलं आहे आणि मॅडम आम्हाला पूर्ण सुविधा या उपलब्ध करून देतात. धन्यवाद. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. माणसाने माणसाशी माणसा सम
द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मागणे. माणसाने. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी, अंगणवाडी केंद्र जांभूळ 2, सेविका विद्या हनुमंत जांभूळकर. या अभियानाअंतर्गत अंगणवाडीसाठी बोलक्या भिंती, त्याचप्रमाणे डिजिटल अंगणवाडी, बालस्नेही शौचालय, मुलांना पिण्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी ग्रामपंचायतकडून या सुविधा देण्यात आल्या. याचा मुलांच्या पूर्वप्राथमिक घेताना डिजिटल टाकी किंवा पोलक्या भिंतींचा खूपच उपयोग होतो आहे. एकूणच मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. मुलांना पिण्यासाठी वॉटर फिल्टरचे शुद्ध पाणी आहे. त्याचप्रमाणे बालस्नेही शौचालय असल्यामुळे चुकून जर एखादे बाळ आतमध्ये चुकून त्याच्या हाताने कडी लागून जर ते आतमध्ये राहिले तर त्याच्याशी बालस्नेही असल्यामुळे त्याच्याशी बोलता येते. त्यामुळे बाळ असं रडत वगैरे नाही आहे. हा एक त्याचा उपयोग झाला. या सर्व सुविधांमुळं अंगणवाडीचं कामकाज करताना म्हणजे एकदम पोषक आणि अनुकूल वातावरण निर्मिती झालेली आहे. या सर्व गोष्टींसाठी ग्रामपंचायतचे धन्यवाद. माझं नाव अनुज सोमती सिद्धी. आता तुमच्या पुढे शुभजन आस्ते गणपती भूपती गजाश्वपती सन लटल श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेदित नायलंकारमंडित षष्ठार्थपारंभत राजनीती तुरंदर बहुल प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साजीचे तो लोग राज्य सागराची लगबग कैसी केली याहून करावे विशेष तेच म्हणावे पुरुष या उपल्याता विशेष काय रे गावे शिवरायाची आठवावे जीवित मूत मानावे परलोकी उडावे किती रूपे निश्चयांचा महामेरू गौतजनाचे आधारू अकर्तरीचा मेधारू श्रीमंत योग पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की
जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जांभूळ सांगवी ग्रामपंचायतीने अतिशय सुंदर काम केलेले आहे। अभियानाचा उद्देश ग्रामपंचायत सक्षम करणे, सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडविणे, डिजिटल सक्षमीकरण, पर्यावरणपूरक जीवनशैली, स्वच्छ आणि हरित गावे आणि लोकांचा सक्रिय सहभाग। यातूनच गट विकास अधिकारी श्रीयुत प्रधान सर, ग्राम विकास अधिकारी सौ कल्याणी लोखंडे, आजी माजी सरपंच यांनी गावाचे रूप अंतर्बाह्य बदलून टाकले आहे। अतिशय उत्साहाने कार्यक्षमपणे काम केले आहे। यात जिल्हा परिषद शाळा जांभूळ सर्व शाळेत डिजिटल TV देण्यात आले, त्यामुळे तंत्रज्ञान शिक्षण प्रभावीपणे राबविण्यास मदत झाली। पिण्याच्या पाण्याचे शुद्ध पेयजल सुविधेमुळे मुलांचे आरोग्य सुधारले। हँडवॉश स्टेशन हात स्वच्छ धुवूनच विद्यार्थी जेवण करतात। मुलांच्या संख्येच्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह आहे। सर्व शाळेत रंगकाम करण्यात आले आहे। बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थी येता जाता वाचन करतात, पाठांतर करतात। मुलांची सर्वांगीण गुणवत्ता त्यामुळे घडते। शाळा असावी शाळेसारखी, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावे शिक्षण आणि संस्कार। त्या शाळेतून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती। शाळेस पोषक अशी परसबाग केली आहे, त्यात वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत। त्यांना नियमित ठिबक सिंचन ग्रामपंचायतीने करून दिले आहे। सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवले आहेत। शाळेस संरक्षक भिंत आहे। सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, सर्व शिक्षक सहकारी यांच्या सहकार्याने आजचे हे सुंदर असे रूप आपणास पाहावयास मिळत आहे। भास्करराव पेरे पाटील, पोपटराव पवार, अण्णा हजारे यांच्याच पंक्तीत मला कल्याणी लोखंडेताईंना बसवावेसे वाटते, कारण आजचं जे हे जांभूळ शाळेचं आदर्श रूप गावची एकजूट असेल तर जांभूळसारखे आदर्श गाव नक्कीच महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या अंतर्गत आमच्या जिल्हा प्राथमिक शाळा जांभूळ या शाळेकरता पूर्ण डिजिटल शाळा बनवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पिण्याची पाण्याची सोय उत्तम प्रकारे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मुलांना व मुलींना स्वच्छतागृह हेही चांगल्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर शाळेतील पूर्ण रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने करण्यात आलेले आहे। त्यानंतर बोलके भिंती हेही चांगल्या प्रकारे बनवण्यात आलेले आहे। त्यानंतर पोषक फळबाग हेही बनवण्यात आलेले आहे। त्यानंतर पूर्ण शाळेला डिजिटल कॅमेरे बसवण्यात आलेले आहे। परत शाळेकरता सर्व सुरक्षित भिंती हेही बनवण्यात आलेले आहे। यांचं पूर्ण जे सहकार्य आहे त्या लोखंडे मॅडम यांचं 100% पूर्ण सहकार्य आमच्या शाळेला मिळत आहे। त्यांचंही आमच्या शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार, धन्यवाद। प्राचीला बरं वाटत नाही। अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही, प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली। माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे, आता तिला तुमच्या मायेची गरज आहे। येते ताई, पोटात खूप दुखतंय। घाबरू नकोस, प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते, आणि तू आता वयात आलीस।
गाईचा गाईचा खूप गाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. गावरी होती खेळ खेळाया, नाहरी मोठी मोहरी काया, गंधवे सारा गंध जाईचा. जाणवे आता वेगळे काही, जाणवे आता वेगळे काही. रंगल्या साऱ्या या दिशा दाही, वास कोणाचा रोज रातीचा. हे एक सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा, तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. शिन्ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुण आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळ यांनी आमच्या शाळेच्या मुलींसाठी वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी CCTV कॅमेरे, पक्की भिंत तसेच सर्व शाळेचे रंगकाम करून दिलेले आहे. स्मार्ट बोर्ड, झेरॉक्स मशीन सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. ग्रामपंचायतीतून 2 कर्मचारी मावशी सुद्धा आमच्या परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे आम्ही सुरक्षित, आनंदी व प्रसन्न वातावरण असल्यासारखे वाटते. त्यामुळे आमच्या मुलांचा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. सर्वांचा विकास होत आहे. यामुळे मी आमच्या सर्व या विद्यार्थ्यांच्या वतीने, शाळेच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायतचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रोहित माणिकराव ठाकरे, जांभूळ तालुका मावळ जिल्हा पुणे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आज आमच्या गावामध्ये आम्ही लोकसभागातून कापी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे. यामध्ये मी असेल, आमचे बंधू सरपंच पहिला अंकुश भाऊ काकडे असतील, त्याचप्रमाणे उद्योजक आमचे बंधू
संदीप भाऊ काकरे असतील यांच्या माध्यमातून आम्ही लोकसभा करतो. गावामध्ये कापडी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे. या माध्यमातून जेणेकरून गावातील प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आणि गाव स्वच्छ व समृद्ध करण्यासाठी हाच आमचा उद्देश आहे. त्याचा जरूर गावातील सर्व ग्रामस्थ उपयोग करतील हा मला विश्वास आहे. ज्या गावात आपण जन्म घेतला, लहानाचं मोठं झालं, त्या गावात आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्या उद्देशाने आज हा उपक्रमात पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आपण याचं वाटप करत आहोत. सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम. दिखत ना 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 दिखत ना 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 ना. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम. सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. सूरज जैसे चमकेंगे देखे है साडी अखियां ने. ए सपने अंबरांदे, ए सपने अंबरांदे. बूंद बूंद जोड़ेंगे, पल पल दूर दूर बह जाएंगे. फिर ना समंदरा दे, फिर ना समंदरा दे. अधिकारी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सेवार्थ इथं ग्रामपंचायत जांभूळमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमच्या कृषी विभागाअंतर्गत विस्तार कार्यक्रमांतर्गत आम्ही खरीप व रब्बी हंगामात महिला ह्या शेतकरी गट जो महिला आहे या गावातील, तर यांना विविध प्रकारच्या मोहिमा योजना राबवत असतो. त्यातील प्रामुख्याने काही योजना आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम आम्ही महिलांची भात शेतीशाळा इथे घेतो. त्या शेतीशाळेत आम्ही त्यांना बीज प्रक्रियापासून बियाणे निवड करण्यापासून प्रात्यक्षिक घेतली जातात. परत भात 4 सूत्री लागवड, कमी उत्पादनात कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल त्यांना इथं नॉलेज दिलं जातं. एकूण 6 वर्ग आम्ही इथं घेतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे दुसऱ्या योजना आमच्या कृषीच्या महाडीपीटी योजना आहे. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी जे आधुनिक पद्धत, जे पारंपरिक पद्धत होती ते सोडून आधुनिक पद्धतीकडे शेतकऱ्यांनी कसं वळावं त्यासाठी शासनाकडून अनुदान यांना दिलं जातं. ज्या यंत्र आहेत आपले ट्रॅक्टर रिलेटेड रोटावेटर, परत भातासाठी भात मळणी यंत्र वगैरे, तर ह्या यंत्र महाडीपीटी योजनेअंतर्गत त्याचा लाभ दिला जातो. त्यानंतरून ॲग्रिस्टॅक ही एक योजना आहे. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 आधारला लिंक केला जातो आणि फार्मर ID दिला जातो शेतकऱ्यांना. याचा यूज काय तर शेतकऱ्यांनी आता इथून पुढे कुठे जाईल तर 7/12 त्यांना द्यायची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांचा फार्मर ID सांगितला तर त्यांना सगळ्या योजनेचा लाभ केवळ त्या फार्मर ID वर दिला जाईल. त्यानंतरून सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवीमध्ये आम्ही जलयुक्त शिवार अभियान योजने थ्रू मजगी भात खाचरे ही कामं केलेली आहेत. त्याचप्रमाणे हे महाविस्तार AI हे एक डिजिटल ॲप आहे ना, शासनाने शेतकऱ्यांसाठी डेव्हलप केलेलं आहे. यातून शेतकऱ्यांना
विविध पिकांची कीड रोग, परत हवामान परिस्थिती आणि कृषी विभागाच्या विविध योजना, पीक सल्ला, मातीच्या प्रकारानुसार कोणती खत मात्रा द्यायची, तर ते सगळी माहिती त्या ॲपमध्ये स्वतःच्या शेतकऱ्यांच्या हातात, स्वतःच्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर स्वतः प्रश्न विचारून ते सगळ्यात त्यातून त्यांना माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे आता मी इथं सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना किंवा ग्रामपंचायतमधील जेवढे काही शेतकरी असतील किंवा महिला गट आहेत माझ्या शेतीच्या, त्यांना आव्हान करते की त्यांनी महाविस्तार ॲपचा यूज आपल्या मोबाईलमध्ये मी डाउनलोड केलेलेच आहेत बऱ्यापैकी सगळ्यांचे, ते करावा. परत बऱ्याच योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा. आणि आत्ता सध्या राष्ट्रीय खाद्यतेल योजनेअंतर्गत उन्हाळी भुईमूग व तिळाचे बियाणांचं जे आहे बियाणं जे लागेल त्यासाठी तर ऑनलाईन फॉर्म आहे, तर तो अनुदानावरती बियाणं मिळणार आहे, तर त्याचा त्या शेतकरी महिलांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. आता या माझ्या शेतकरी महिला गटातल्या ज्या आहेत ना त्यांचं मत व्यक्त करतील. ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी. आमच्या इथे सरकारी अधिकारी म्हणजे थोडक्यात शेती अधिकारी झगडे मॅडम दर महिन्यातून एकदा मीटिंग घेत असतात. भाताची शेती आणि हरभरा इतर कडधान्य लावण्याची म्हणजे त्या प्रक्रिया आम्हाला शिकवत असतात की चांगले बीज कोणतं आणि त्याच्यावरती काय प्रक्रिया करायची, कशी उगवण करायची, कशी खतं द्यायची, याचे आम्हाला ते सतत मार्गदर्शन करत असतात. आणि फळबाग लागवडीसाठी आम्हाला त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. 30 झाडं मला त्यांनी बांधावरच्या लागवडीसाठी दिलेली आहेत सरकारी योजनेतून. नमस्कार, माझं नाव अनुजाम दिले. आम्हाला जांभूळ गावामध्ये ग्रामपंचायत जांभूळ सांगवी यांच्यातर्फे व्यायामशाळा व व्यायामशाळेतील साहित्य उपलब्ध करून दिले आहे. तरी आम्ही सर्व माझे मित्र व गावातील सर्व व्यक्ती इथे येऊन व्यायाम करतात, तर आमचे सर्वांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे जांभूळ ग्रामपंचायत यांचे खूप खूप धन्यवाद. सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावजी मनाशी ध्यास घेऊन आज तुडव वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडव वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं
सोशल वर्कर म्हणून पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटल आंबी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी पार पडला आहे. या शिबिरामध्ये बऱ्याच महिलांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. यातून म्हणजे आजच नाही तर आम्ही बऱ्याच दिवस झालं, बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी कॅम्प घेतो ग्रामपंचायतच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने आणि इथले नागरिक जास्तीत जास्त निरोगी कशी राहतील याचा प्रयत्न करत होतो. या शिबिरामधून आता तर फायनल असं झालं आहे की अनिमियामुक्त गाव असं म्हणायला काही हरकत नाही, कारण इथे जास्तीत जास्त निरोगी महिला, निरोगी कुटुंब राहतात आणि आजच्या कॅम्पमधून तेच तपासणी करण्यात आलेली आहे. आज आम्ही शुगर BP तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत गोळ्या औषध वाटप असा कॅम्प ठेवला होता आणि असे बरेच कॅम्प आपण या गावामध्ये घेतले. त्याच्यामुळे आम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे पण आभार मानतो की ते आम्हाला नेहमी संधी देतात आणि इथून पुढे असेच आम्ही काम करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रमिला अक्षय जांभूळकर, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी या गावची आशा वर्कर म्हणून मी कार्यरत आहे. आमच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आम्ही HB चेकअप, महिलांसाठी आरोग्यपूर्ण तपासणी, HB, BP, शुगर, ॲनिमियामुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. 100% काम पूर्ण झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव रवींद्र काठे. मी हक्कदर्शक संस्थेमध्ये काम करतो आणि हुंडाईचा CSR आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जांभूळ आणि सांगवी या दोन्ही ग्रामपंचायत दोन्ही गावांमध्ये 100% आयुष्यमान भारत कार्ड आपण काढलेले आहेत. या आयुष्यमान भारत कार्डचा उपयोग 5 लाखापर्यंत मोफत उपचार नागरिकांना होतो आणि ह्या ग्रामपंचायतने अतिशय छान प्रकारे सहकार्य केलेले आहे आणि इथून 100% आयुष्यमान भारत कार्ड काढले, परंतु आता आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी स्कीम ह्या ग्रामपंचायतमध्ये राबवत आहे, जसे की फार्मर ID, ई-श्रम कार्ड, अशा वेगवेगळ्या अनेक स्कीम आपण नागरिकांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. मी पहिलं चैतन्य देवदास जांभूळकर, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी, मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत गावामध्ये स्वच्छता याच मुलांसाठी गार्डन व व्यायामशाळा आपल्या गावामध्ये राबवण्यात आलेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये तुम्ही बघू शकता आत्ताच मॅडमनी आपल्यासाठी ग्रंथालय आणि इकडे संगणकचं उपलब्ध करून दिलेले आहे आणि आम्ही सर्वजण मुले कुस्तीमध्ये खेळतो आणि माझा भाऊ मावळ केसरीमध्ये डबल उपमावळ केसरी आहे. तो पण त्याच्या मार्गदर्शनाखाली मी पण त्याच्या मागं खूप मोठा पैलवान होण्याचं यश प्राप्त करणार आहे. धन्यवाद. लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दावर तू आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावली. नमस्कार, मी प्रवीण तुकाराम गाडे, जांभूळ सांगवी ग्रामपंचायतमध्ये रहिवासी असून 2017मध्ये आम्ही श्री चैतन्य शेतकरी गट सुरू केला. या गटांतर्गत आम्ही यांत्रिकीकरणावरती जास्तीत जास्त जोर देऊन यांत्रिकीकरणावर भात लागवड, भात शेतीमध्ये जास्तीत जास्त यंत्रांचा वापर ह्याच्यावरती फोकस केला. आम्ही ग्रुपमध्ये भाताची नर्सरी करतो, लागवड करतो. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायांमध्ये कोंबडी पालन असेल, मत्स्यशेती असेल यावरती फोकस करतो. नमस्कार, माझं नाव रेखा धिडे. मी सीमांतिनी महिला उत्पादक गटामध्ये काम करत आहे, अध्यक्ष म्हणून पाहते इथं सर्व काही. तर आमचा ग्रुप हा म्हणजे सगळ्यात आधी आमचा 2021 साली हा गट चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला ग्रामपंचायतमध्ये प्रशिक्षण दिलं होतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्पोकन इंग्लिश हे 2 व्यवसाय दिले होते. तर त्याच्या माध्यमातून आम्हाला तिथेच ॲक्सेस लाईव्हलीहूड ही हैदराबादची संस्था आहे, त्या संस्थेने आम्हाला मिनी MBA हे ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगमधून आम्ही व्यवसाय चालू केला. सुरुवातीला आम्ही सर्वांनी 1,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून
त्याच्यामध्येच व्यवसाय चालू केला. तर त्यामध्ये आम्हाला गावामध्येच आम्ही तो व्यवसाय सुरुवात केली त्याची. तर आम्हाला त्याच्यामध्ये 35,000 रुपये इन्कम झाला. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आम्हाला जास्तीच्या ऑर्डर यायला लागल्या. त्यामुळे आम्ही बँक कर्ज किंवा PFME लोन असं काढून त्यातनं आम्ही मशिनरी खरेदी केल्या. मशिनरी खरेदी केल्यानंतर अजूनच आमच्या ऑर्डर्स वाढल्या व त्यातून आम्ही आमच्या 12 महिला या उत्पादक गटामध्ये आहे. तर याच्यानंतर आम्ही जेव्हा मशिनरी खरेदी केल्या त्यातून आम्हाला अजूनच जास्तीच्या ऑर्डर मिळायला लागल्या व आमच्या महिलांना जास्तीचं मानधनसुद्धा मिळायला लागलं. 12 महिला आम्ही सुरुवातीला होतो. त्यानंतर आमचा जसं आमचं उत्पादन वाढायला लागलं त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावातल्या अजून महिला म्हणजे आत्तापर्यंत आमच्या 20 महिला आहेत या गटामध्ये. आणि आमचं अशी इच्छा आहे की आमच्या गटामध्ये अजून गावातील जास्त महिला एकत्र करून घ्यायच्या आहेत आम्हाला यामध्ये. त्यांनाही चांगलं मानधन मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि सुरुवातीला आमचा 35,000 रुपये झाले होता इन्कम, पण आत्ता यावर्षी आमचा टर्नओव्हर 20 ते 25 लाखापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व महिला खूप खुश आहोत. आणि आमचा जो माल आहे त्याचं म्हणजे आमचे होलसेलर, रिटेल, परत आमच्या परदेशातही माल जातो आहे आणि वेगवेगळ्या एक्झिबिशनला सुद्धा जाऊन तिथंही आमचा माल खपवत आहेत आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे तिथनं पण आम्हाला. नमस्कार, मी अर्चना प्रवीण नवघणे, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ, महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मनरेगा अंतर्गत आम्ही मनरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा यासाठी लाभ घेतलेला आहे. यामध्ये आम्हाला पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि दुसरा हप्ता लवकरच जमा होईल. यासाठी मी ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी तसेच शासनाचे आभार मानते. मी दत्तात्रय ज्ञानदेव जांभूळकर, जांभूळ ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पांढर रस्ता आणि त्याच्या सुशोभीकरण आणि रस्त्याचे दुरुस्तीसाठी सर्व सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे. आणि नकाशामध्ये 3 रस्ते आहेत. तिन्ही रस्ते कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आणि 2 रस्ते अतिक्रमण आहे ते पण कॉन्क्रिटीकरण करून पूर्ण केलेले आहेत. अशा प्रकारे कामं पूर्ण झालेली आहेत. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड.
ज्ञानेश्वर लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ सांगवी. आपण घनकचऱ्यासाठी ओला कचरा, सुका कचरा यावर मशिनरी लावून प्रोजेक्ट केलेला आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्लॅस्टिक युनिट हे आपल्याला जिल्हा परिषदेमार्फत मिळालेले आहे. त्याच्यामध्ये सर्व प्लॅस्टिकचं विलगीकरण करून त्यावर कारवाई केली जाते. तसेच ओला कचऱ्यावर ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगातून मशिनरी घेऊन त्यावर काच असेल, प्लॅस्टिक असेल, ओला कचरा असेल, बूट असेल किंवा विविध प्रकारचे वस्तू असेल त्याचं पूर्ण विलगीकरण करून त्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. धन्यवाद. नमस्कार. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जांभूळ येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आम्ही राबवत आहोत. आमची संस्था श्री साई विश्व उद्योग ही तळेगाव दाभाडे येथील आहे. इथं आल्यानंतर घनकचरा हा वर्गीकरण केला जातो. त्याच्यामध्ये ओला कचरा, सुक्या कचऱ्यामध्ये कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, काच आणि भंगार मटेरियल हे सगळं वेगवेगळं केलं जातं. जे काय तुमचं ओला कचरा आहे तो मशीनमध्ये प्रोसेस केला जातो आणि त्याचं खत तयार होतं. या इथे खताचे जे आहेत ते खड्डे ते तयार केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्या इकडे वर्गीकरण करून त्याच्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. असा हा अतिशय उत्कृष्ट असा कचरा प्रकल्प आहे ज्याची कॅपॅसिटी आहे 3 टन प्रतिदिन. धन्यवाद. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, छल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया. नमस्कार. माझे नाव चंद्रशेखर दयाराम गायधने. मी ग्रामपंचायत जांभूळमध्ये हद्दीमध्ये आहो आणि आमच्याकडं बायोगॅस आहे आणि आधी शेण गुरा आमच्याकडे 80 गुरं आहेत लहान मोठी आणि शेण जमा करून आम्ही डायजेस्टरमध्ये टाकतो आणि आपले हे स्लरी बनवून ते पलीकडे आपलं इनलेट आहे त्याच्यामध्ये टाकतो आणि असं आपल्याकडे आमचे हे बायोगॅस तयार होते. बायोगॅस आम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपलं लाईटीसाठी वापरतो जनरेटरवरती कन्वर्ट करून आणि मग कुकिंगला म्हणजे स्वयंपाकाला पण वापरतो आणि मग याची स्लरीचा आम्ही शेतामध्ये खत म्हणून स्लरीचा उपयोग करतो. चल तेरा रहमा रंग बिरंगा ऊंचा आसमां से तेरा तिरंगा, जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने. रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के. तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. माझं नाव किरण सीताराम हिंदोळे. ग्रामपंचायत जांभूळ हद्दीतील शेती
जे ॲक्च्युली पूर्णतः सोलर प्लांटवर चालते, त्याची पूर्ण मोटरची लाईट वगैरे सगळे सोलर पॅनलवर चालते, जे 5 HP 2 पंप सोलर पॅनलवर कंट्रोल केले जातात. पूर्ण शेतीसाठी जे पाणी उचललं जातं ते पूर्ण सोलरवरच उचललं जातं. घराची लाईट वगैरे सगळं सोलरवरच इथं डेव्हलप केले जाते. मैं डगर बुहारूं पलकों से, मेरे द्वार पधारा स्वप्न नया. डगर डगर हर शहर शहर पर स्वच्छ बन चला देश मेरा. स्वच्छता से हमको स्वास्थ्य मिले, स्वच्छता ही लाए समृद्धि. वो स्वच्छता सशक्त करे, बने देश ये आत्मनिर्भर भी. उपेक्षितांचे स्वप्न घराचे चला करू साकार. ग्रामीण महाआवास अभियान देईल त्याकार. खंत कुणाना छेडत राहील ती बेघर असण्याची. सोयी सुविधा पुरवून पूर्ती करू दिल्या वचनाची. प्रत्येकाचे घरकुल ठरेल ओळख महाराष्ट्राची. उज्ज्वल तेव्हा प्रतिमा होईल या भारत देशाची. आदर्श गावे मिटवतील हा मनातला अंधार. ग्रामीण महाआवास